नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 1चं प्रिपरेशन स्टार्ट करूया. सायन्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं, सब्जेक्टचं प्लॅनिंग काय असतं हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे, एकदा जाऊन नक्की बघा, कारण ते तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. चलो, आज सायन्स 1चा सिलेबस स्टार्ट करू. खूप कमी दिवस राहिलेत पण सिलेबस नक्की होऊन जाईल. सुरुवात इम्पॉर्टंट चॅप्टर पासून करूया. सेकंड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ज्याच्यामध्ये आपला पहिला सेक्शन काय सांगत होता, डोबेर अँड ट्राइट्स, न्यूलँड ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते सगळे समजून घेऊ. करायचं स्टार्ट. चलो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून टाका. चलो लेट्स बिगिन. आता सुरुवातीला एलिमेंट म्हणजे काय बघा. एलिमेंट याचा अर्थ असा होतो की प्युअर फॉर्म ऑफ सबस्टन्स, म्हणजे सगळ्यात स्मॉलर पार्ट जो काही सबस्टन्सचा राहणार आहे त्याला आपण एलिमेंट बोलतो. म्हणजे थोडक्यात काय, जे आपण मॅटर बोलतो त्या मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट जो असेल त्याला आपण बोलणार एलिमेंट. म्हणजे एलिमेंट एक टाईपमध्ये काय झालं तर प्युअर सबस्टन्स झाला, प्युअर फॉर्म झाला. आता जनरली तुम्हाला एक कन्फ्युजन राहतं कंपाऊंड आणि एलिमेंटमध्ये. बघा, कंपाऊंड अँड एलिमेंट. कंपाऊंड म्हणजे काय, 2 ते 3 घटक एकत्र आले आणि त्यांच्यापासून कंपाऊंड तयार झाला. एलिमेंट म्हणजे एकटा जीव, सदाशिव, सिंगल आहे. हे एक पेक्षा जास्त म्हणजे 1, 2 किंवा किती जास्तही येतील त्यांना आपण कंपाऊंड बोलतो. आता सुरुवातीला आतापर्यंत 118 एलिमेंट्स म्हणजेच 118 एलिमेंट्स पूर्ण वर्ल्ड वाईड नोन आहेत. आणि काही सायंटिस्ट होते ज्यांनी त्या एलिमेंटला क्लासिफाय करायचा प्रयत्न केला. पहिला सायंटिस्ट डोबेरियन, नंतर न्यूलँड्स आणि नंतर मेंडेलिव्हज. आता क्लासिफिकेशन करायची गरज काय, आता सिंपल बघा. आपलं प्रत्येकाचं घर असतं, घरामध्ये काय राहणार आहे, हॉल, त्यानंतर किचन, त्यानंतर बेडरूम, बरोबर. आता प्रत्येक ठिकाणच्या वस्तू वेगवेगळ्या असतात आणि कुठली वस्तू कुठे आहे हे कधी कळतं, ज्या वेळेला वस्तूंना आपण क्लासिफाय करतो त्यावेळेलाच. मग सेम एलिमेंटला जेव्हा आपण क्लासिफाय करू त्यावेळेला आपल्याला त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज समजून येतील. आणि एकदा का प्रॉपर्टीज समजल्या की त्यांचा यूज कुठे आणि कसा करायचा हे समजून येईल. बघा, आता सुरुवातीला 18th सेंचुरीच्या बिगिनिंगला फक्त 30च एलिमेंट्स नोन होते. नंतर हळूहळू लोकांनी शोध लावायला सुरुवात केली, मग एलिमेंट सापडायला सुरुवात झाली. आता आपला पहिला सायंटिस्ट बघू ज्यांनी काय शोध लावला आणि कोणत्या प्रकारे क्लासिफिकेशन केलं. तर पहिला सायंटिस्ट येतो डोबेराइन. बघा काय केलं, डोबेराइन सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे चलो, ॲटॉमिक मासेस नुसार त्यांनी प्रॉपर्टीज डिवाइड होतात असं सांगितलं. आता पहिला प्रश्न आहे की ॲटॉमिक मासेस म्हणजे काय. बघा, ॲटॉमिक मास आपण कशाला बोलतो. ॲटॉमिक मास म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, ह्या दोघांच्या समला आपण बोलतो ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, चलो, न्यूट्रॉन आर राहिला. क्लिअर झालं. आता ॲटॉमिक मासेस नुसार त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला क्लासिफाय करायला सुरुवात केली. मग त्यांनी सुरुवातीला ग्रुप केले. बघा, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला आणि त्याला नाव दिलं ट्राइड्स. लास्ट इयर 2024ला हा क्वेश्चन पडला होता. ट्राइड्स बोललं. नंतर त्या एलिमेंट्सला त्यांनी अरेंज कसं केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. मग त्याला काय दिसलं, ॲटॉमिक मासेस ऑफ मिडल एलिमेंट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजेच जर 3 एलिमेंट्स कन्सिडर केले आपण, ए, बी आणि सी, ह्यांच्यामध्ये मिडलला कोण आहे तर बी आहे. आणि तिघांचा ॲटॉमिक मास आपण अज्युम करूया काहीतरी एक्स, दुसऱ्याचं वाय आणि तिसऱ्याचं झेड. तर त्याचं म्हणणं असं होतं की हा जो मिडलवाला एलिमेंट आहे ह्याचं ॲटॉमिक मास म्हणजेच उरलेल्या दोघांचं ॲव्हरेज म्हणजे एक्स प्लस झेड अपॉन 2, ह्याचं जे काही आन्सर येईल ना ते अप्रॉक्सिमेटली वायच्या इक्वल टू येऊन जाईल. अशी त्याची सिंपल थेरी होती. आता त्यांनी काही एक्झाम्पल सांगितले, एक्झाम्पल पण बघूया. बघा, त्यांनी तिघांचा ग्रुप केलेला. पहिला ग्रुप होता लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचं ॲटॉमिक मास होतं 6.9. त्यानंतर सोडियमचं ॲटॉमिक मास होतं 23.0. त्यानंतर पोटॅशियमचं ॲटॉमिक मास होतं
39.1. आता त्यांनी जी थेरी सांगितली त्या थेरीनुसार कॅल्क्युलेशन करून बघूया. ह्याला त्यांनी ट्रायड्स बोलला. तो काय बोलला, पहिला एलिमेंट घ्या, नंतर तिसरा एलिमेंट घ्या आणि त्यांचा ऍव्हरेज काढा. चलो, पहिला एलिमेंट कुठला होता आपला, लिथियम 6.9 प्लस 39.1 डिवाइड बाय 2, ऍव्हरेज काढला. बघा सम किती होते, 9 + 1 10, 10 आणि 6 16, 1 4 46 डिवाइड बाय 2 केलं, किती आन्सर आलं, 23.0 आलं की नाही, सोडियमचं ॲटॉमिक मास. म्हणून ह्या तिघांना पण काय बोलतो आपण, डोबेराइन ट्राइड्स एलिमेंट. क्लिअर झालं, नक्की समजलं. अजून एक एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5, ब्रोमीनचा ॲटॉमिक मास 81.2, आयोडीनचा ॲटॉमिक मास 126.9. चलो, पहिला पकडा आणि तिसरा पकडा. पहिला कुठला होता आपला, क्लोरीन, तिसरा कुठला होता, आयोडीन. चलो मीन काढूया, 35.5 प्लस 126.9 डिवाइड बाय 2, ॲडिशन करा, 9 + 5 4, 2 6 2 8 प्लस 5 13, 1 3 and 3 6 1 163.2 डिवाइड करू. बघा आन्सर काय येत आहे, 8 जा 18, 1 जा रिमेनिंग 1 आणि 7 जा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली जवळ आलं. बघा 81.2 होतं 81.7, म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय आलंय, जवळ आलंय. मग ह्यांना सुद्धा आपण काय बोलणार, डोबेराइन ट्राइड्स बोलणार. कळली कन्सेप्ट नक्की प्रत्येकाला. डोबेराइन ट्राइड काय असतं, कसं ओळखायचं, समजलं. आता टेक्स्टबुक मध्ये ना एक एक्झाम्पल आहे बघा. त्यांनी हा क्वेश्चन दिलाय, 3 एलिमेंटचा ग्रुप दिलाय आणि त्यांनी ओळखायला सांगितलंय की डोबेराइन ट्रेड्स आहे का नाही. चलो सॉल्व्ह करून बघूया. आता त्यातलं पहिलं वाला सॉल्व्ह करूया. बघा Mg 24.3, दुसरा Ca 40.1, नंतर Sr 87.6. चलो अप्रॉक्सिमेट आन्सर पाहिजे. आता इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे का, तर हो आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांनी दिलेलं आहे. चलो मीन काढूया. फर्स्ट वाला एलिमेंट 24.3 प्लस 87.6 डिवाइड बाय 2 केलं, आन्सर काय येतं याचा, 6 + 3 9, 7 + 4 11, 1 10 11 डिवाइड बाय 2, डिवाइड करा, 5 जा 1, 5 जा 1, 19 झालं. मग किती येणार, 9 जा 18 नंतर 1, म्हणजेच आन्सर किती आलं, 55.95. आहे का इक्वल, आहे का, नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, Mg, Ca and Sr are not a डोबेराइन ट्राइड. कळलं, नक्की ओळखलं, कसं समजलं. बघा एकदम सिंपल आहे. या टाइप मध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट डोक्यात ठेवा. कळलं नक्की. अजून एक बघायचं. चलो अजून एक बघूया आणि उरलेला सम तुम्ही करता. बघा S 32.1, त्यानंतर Se 79.0, त्यानंतर Te 127.6. चलो इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे का, आहे. आता काय करणार, ॲव्हरेज काढणार, म्हणजेच 32.1 प्लस 127.6 डिवाइड बाय 2 केला, सम करा, 6 + 1 7, 7 + 2 9, 2 + 3 5, 1 ॲज इट इज डिवाइड बाय 2. आता डिवाइड करून घेऊया. डिवाइड केलं किती होईल, 2 7 जा 14, 2 9 जा 18.2 8 जा 16, 1 5 किती आलं, 79.85. हाय, अप्रॉक्सिमेटली जवळ आहे. म्हणजे याला काय बोलू शकतो, SE are डोबेराइन ट्राइड्स एलिमेंट्स. बघा खूप सिंपल आहे. एकदा का तुम्हाला ती गोष्ट कळली कसे काढायची, की इझिली या टाइपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजला डोबेराइन नक्की. आता सिंपल गोष्ट आहे बघा, डोबेराइननी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींमध्ये 3 एलिमेंटचा ग्रुप करायला सांगितला. खरंच शक्य आहे का ते, आहे ते नाहीये. आणि तो कधी होता, 1817 मध्ये होता बघा. आणि त्यावेळेला जेवढे काही एलिमेंट्स होते तेवढ्यांना त्यांनी हा लॉ वापरला. पण सिंपल नंतर इन फ्युचर मध्ये एलिमेंट्स वाढत गेले, त्याच्यामुळे डोबेराइन ट्राइड्सचा नियम कुठेतरी फेल गेला. तो लॉ पुढे युजफुल झाला नाही. मग आपला सेकंड सायंटिस्ट आला, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव. आपला नेक्स्ट सायंटिस्ट,
ह्याने सुद्धा जे डोबेरायांनी केलं होतं त्याच गोष्टी फॉलो केल्या, फक्त डोबेरायांनी 3-3चा ग्रुप केला, ह्याने 7-7चा केला. चला ते पण बघून घेऊया. ही अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम, जेवढे एलिमेंट्स नोन होते म्हणजे त्याच्या टायमिंगला 56 एलिमेंट्स नोन होते. त्या 56 एलिमेंटला त्यांनी पुन्हा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस अरेंज केलं. अरेंज केल्यानंतर सुरुवातीला सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट होता हायड्रोजन आणि एंड केलं थोरियमनुसार. आणि त्याला काय दिसलं, 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टी टू द फर्स्ट. म्हणजे थोडक्यात काय, 1 2 3 4 5 6 7 8 ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज काय आहे, सारख्या आहेत. म्हणजे 7 सरळ लिहायचे, 8वा त्याच्या खाली लिहायचा. 7 थाला फॉर अ रिझन. कळलं. म्हणजे या टाईपमध्ये त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला अरेंज केलं. आता 7 आकडा खूप जास्त महत्वाचा आहे, बरोबर. 7 स्वर असतात. मग सेम त्यांनी स्वरांनुसारच अरेंज केलं. सा रे ग म प ध नी. सा हा परत रिपीट होतो. म्हणजे हे 7 स्वर, त्या 7 स्वरांच्या खाली काय केलं त्यांनी, हे सगळे एलिमेंट्स अरेंज केले. आता यालाच त्यांनी काय बोललं, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. बघा ते समजून घेऊ. द न्यूलँड कम्पेअर दिस सिमिलॅरिटी विथ ऑक्टेव्स ऑफ म्युझिक. म्हणजे म्युझिक मध्ये जे स्वर असतात त्याच्यासोबत त्यांनी काय केलं, कम्पेअर केलं. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व इन अ 8th अँड फर्स्ट एलिमेंट ॲज लॉ ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट मध्ये जी काही सिमिलॅरिटी आहे त्या सिमिलॅरिटीच्या बेसिसवरती त्यांनी सांगितलं की ह्यांना आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणणार. आता एक्झाम्पल बघा, लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. लिथियम हा वरती असणारा Li म्हणजे लिथियम, हा म्हणजे आपला सोडियम. आता बघा किती नंबर पर्यंत जातात ते, लिथियम पासून काउंट करतोय मी. म्हणजेच हा झाला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आला. 1 नंतर खाली 8 आला. म्हणजे ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. सेम त्यांनी कंपॅरिझन करताना अजून एक सांगितलं की बाबा तुम्ही बेरिलियम पण बघा आणि मॅग्नेशियम पण बघा, ह्यांच्या प्रॉपर्टी पण सेम आहेत. तुम्ही फ्लोरीन बघा आणि तुम्ही क्लोरीन बघा, हे सुद्धा प्रॉपर्टीज सिमिलर शो करतील. नियम समजला. पण ह्याला काही लिमिटेशन्स होते. लिमिटेशन पहिलं, त्याचा जो काही ऑक्टेव्हचा लॉ होता हा फक्त कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल होता. कुठे कॅल्शियम, इथपर्यंतच. म्हणजे असं आपण बोलू शकतो की बाबा ह्यांच्या प्रॉपर्टीज तुम्ही सेम दाखवू शकता, परंतु ह्याच्या पुढे प्रॉपर्टीज मात्र सेम आल्या नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय बघा, काही ठिकाणी त्यांनी 2 एलिमेंट्स बसवलेत, दिसतंय, कोबाल्ट निकेल. त्यानंतर ह्याही ठिकाणी SeLa, हे दोनही एलिमेंट एकाच टेबलमध्ये एकाच ग्रुपमध्ये त्यांनी बसवलेत. त्यामुळं का बसवलेत त्याच्याबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन अजिबात नाही दिलं. बघा, प्लेसेस 2 एलिमेंट्स इच इन सेम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल नोन एलिमेंट्स इन द टेबल. म्हणजे टेबलमध्ये फक्त बसवायचे म्हणून बसवले, त्यामागचं एक्सप्लेनेशन नाही दिलं. नंतर सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर सेम नोट इन द ऑक्टेव्ह. काही एलिमेंटच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या तरी पण त्यांनी दुसऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये त्यांना बसवलं होतं. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोबाल्ट निकेल, ज्या त्यांनी डोच्या अंडर बसवल्या होत्या आणि हॅलोजनच्या ॲटम मध्ये बसवल्या होत्या. बघा, कोबाल्ट निकेल हे सगळे हॅलोजन ॲटम्स आहेत, फ्लोरीन क्लोरीन आणि ब्रोमीन. आता बेसिकली कोबाल्ट आणि निकेल काय आहेत, मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. बरोबर झालंय तुम्हाला 8 मध्ये 9th मध्ये, हे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. मग हे इथं बसून चालतील का, नाही चालणार. नंतर अजून बघा, Fe म्हणजे आपला आयरन, हॅव्हिंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल. म्हणजे फेरस, कोबाल्ट आणि निकेल मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. तरी सुद्धा त्यांनी फेरसला कुठं बसवलंय बघा, ऑक्सिजन आणि सल्फरच्या ग्रुपमध्ये. इथं फेरस आहे, त्याच्यावरती सल्फर आणि ऑक्सिजन, म्हणजे नॉन मेटलमध्ये त्यांनी मेटल बसवला. का बसवला, एक्सप्लेनेशन काहीच नाही दिलं. म्हणजे हे काय झाले, लिमिटेशन झाले. समजलं नक्की, दोन्ही सायंटिस्ट समजले. आता तिसरा सायंटिस्ट कोण होता, मेंडेलिव्ह. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टरचा, आणि 3 सायंटिस्ट पैकी हा सायंटिस्ट तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ह्याने काय केलं, ह्याच्या टायमिंगला जे एलिमेंट्स होते ना त्यांना अरेंज केलं. पण अरेंज करताना काय काय केलं त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता बघा, ह्यांनी केमिकल प्रॉपर्टीज वगैरे मेन्शन केल्या, पण कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज विचारात घेतल्या ते सांगितलं नाही. परंतु मेंडेलिव्ह तसा नव्हता. मेंडेलिव्हने प्रत्येक केमिकल प्रॉपर्टी कुठली घेतली क्लासिफिकेशनसाठी ती सुद्धा मेन्शन केली. बघा समजून घेऊ. मेंडेलिव्हच्या टाइम मध्ये 63 एलिमेंट्स नोन होते. त्यांनी त्यांना जसं अगोदरच्यांनी केलं होतं अगदी सेम पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार अरेंज केलं. नंतर केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज चेक केल्या. कुठल्या कुठल्या, तर हायड्राइड आणि ऑक्साइड्स घेतले, मेटल नॉन मेटल सगळ्यांचे. नंतर
मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज त्या हायड्राइडच्या चेक केल्या आणि नंतर त्यांनी एलिमेंट्सला काय केलं, या टेबलमध्ये फिट केलं. कळलं नक्की? म्हणजे बघा, अगोदर त्या सायंटिस्टनी कुठल्या प्रॉपर्टीज घेतला ह्याने सांगितलं नाही. ह्याच्याकडे 63 एलिमेंट्स होते. ह्याने केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टीज दोन्हीही स्टडी केला स्वतःहून. स्टडी करताना त्यांनी सांगितलं सुद्धा की मी ऑक्साइड्स घेणार आहे आणि हायड्राइड्स घेणार आहे. दोघांच्या सुद्धा मी ज्या प्रॉपर्टीज चेक करतोय त्या मेन्शन करतो. मेल्टिंग पॉइंट चेक केला, त्यानंतर बॉइलिंग पॉइंट चेक केला, त्यानंतर डेन्सिटीज चेक केली. ह्या सगळ्या गोष्टी मेंडेलिव्हजनी केल्या आणि नंतरच पिरियॉडिक टेबल तयार केला. आता या पिरियॉडिक टेबलमध्ये काय काय होतं ते समजून घेऊ. बघा, त्याला काय दिसलं की केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज एका सर्टन टाइम नंतर रिपीट होतात. पहिला सायंटिस्ट काय बोलला, 3 एलिमेंटचा ग्रुप करा. दुसरा सायंटिस्ट काय बोलला, 1 and 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय सेम आहेत. आता सेम तर दिसत होत्याच, परंतु ह्यांनी काही फिक्स आकडा नाही सांगितला. फक्त एवढंच सांगितलं की हा बाबा डेफिनेट इंटरव्हल नंतर प्रॉपर्टीज मात्र मला रिपीट होताना दिसतात. मग त्याच्या बेसिसवरती लॉ काढला. कुठला? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पिरियॉडिक फंक्शन म्हणजे ठराविक टाइम पिरियड नंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडत जाणं. जसं मॉर्निंग होती, त्यानंतर आफ्टरनून होती, नंतर इव्हिनिंग होती, नंतर नाईट होती, मग परत मॉर्निंग, परत आफ्टरनून, परत इव्हिनिंग, परत नाईट. अगदी सेम फॅशन मध्ये ह्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा काय होतात, ते रिपीट होतात. त्यांनाच बोलतो आपण पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कळलं नक्की? आता ह्याच्यामध्ये टेबल करताना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल काही दिसतंय आपल्याला. त्यांना काय बोललं बघा, व्हर्टिकल कॉलम हे जे काही उभे होते त्यांना तो ग्रुप बोलला आणि हॉरिझॉन्टल जे रो होते त्यांना त्यांनी पिरियड बोललं. म्हणजेच व्हर्टिकल जे काही असतील त्यांना तो बोलणार ग्रुप आणि जे काही हॉरिझॉन्टल होते रोज त्या सगळ्यांना बोललं जाणारे काय, एकदम बरोबर, पिरियड्स. बघा, नंतर ह्याच गोष्टी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये वापरल्या गेल्या. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा ग्रुप आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा पिरियड आहे. म्हणजे हे कुठून घेतलं असणार आहे, तर मेंडेलिव्हज पासून घेतलंय. क्लिअर झालं नक्की? आता हे जे मेरिट्स बघूया. म्हणजे शोध तर लावला साहेबांनी, पण फायदा काय झाला बघा. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज टू गिव्ह ॲज अ प्रॉपर प्लेस इन अ पिरियॉडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यांचे ॲटॉमिक मासेस चेक सुद्धा केले आणि त्याला काय सापडलं बघा. बेरिलियमचं अगोदरचं ॲटॉमिक मास होतं 14.09. म्हणजे हा बेरिलियम, ह्याचं अगोदरच्या सायंटिस्टनी काय सांगितलं होतं, ॲटॉमिक मासेस 14.09. तो काय बोलला, नाही नाही ते चुकीचं आहे, 14.09 नाहीये, तर 9.4 हे ॲक्युरेट ॲटॉमिक मास आहे बेरिलियमचं. चेंज झाला की नाही? नंतर तो एवढा स्मार्ट होता की त्यांनी पिरियॉडिक टेबल स्टडी करताना असं सांगितलं की आत्ता सध्या मी काही व्हॅकंट स्पेस सोडतोय आणि इन फ्युचरमध्ये त्या ठिकाणी एलिमेंट नक्की सापडणार. मग इका बोरॉन जो फ्युचरमध्ये स्कॅडमियम झाला, इका ॲल्युमिनियम, मेंडेलिव्हज गेल्यानंतर गॅलिलियम या एलिमेंटमध्ये सापडला, त्यानंतर सिलिकॉन म्हणजे जर्मेनिया. म्हणजे बघा, इथपर्यंत त्यांनी स्टडी केला, त्यांनी ॲटॉमिक मासेस सुद्धा सांगितले आणि फ्युचरमध्ये हे एलिमेंट्स त्या ॲटॉमिक मासेसचे सापडले आणि त्याच्या पिरियडमध्ये बसले सुद्धा. म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत त्यांनी स्टडी केला होता. नंतर तिसरं मेरिट काय होतं की त्यांनी नोबेल गॅसेससाठी प्लेस ठेवली नव्हती. बघा, अजिबात ह्या ठिकाणी त्यांनी कुठं रिकामी जागा ठेवलेली दिसत नाहीये. तरी सुद्धा अजिबात त्या टेबलला हात न लावता नोबेल गॅसेस जे फ्युचरमध्ये सापडले, हेलियम, निऑन, अर्गॉन, हे व्यवस्थित त्या टेबलमध्ये आपण फिट करू शकलो, ज्यांना झिरो ग्रुप एलिमेंट सुद्धा आपण बोलतो. म्हणजे त्याच्या टेबलमधून पहिली गोष्ट तर आपल्याला ॲटॉमिक मास करेक्ट करून मिळालं. दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या 3 जागा ठेवल्या होत्या त्या 3 जागांचे हे जे काही एलिमेंट्स होते ते सापडले. नंतर फ्युचरमध्ये नोबेल गॅस सापडले, त्या नोबेल गॅसला सुद्धा त्याच्या टेबलमध्ये आपण फिलअप करू शकलो. कळलं नक्की? मेंडेलिव्ह समजला. आता हे जे काही ड्रॉबॅक सुद्धा होते. आता सगळ्यात पहिला ड्रॉबॅक काय आहे बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट लाईक कोबाल्ट अँड निकेल. ह्याचा ॲटॉमिक नंबर बद्दल त्याला अजून पण डाऊट होता. ह्या टेबलमध्ये नीट बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर सेम आहे का नाही? ॲटॉमिक नंबर जर सेम असेल ते एलिमेंट पण सेम पाहिजेत, पण ह्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम आहे, पण एलिमेंट काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे नक्की 59 ॲटॉमिक मास कुणाचं घ्यायचं हेच माहित नव्हतं. त्यानंतर पुढं आयसोटोप्स डिस्कवर आफ्टर लॉंग टाइम्स ऑफ मेंडेलिव्हज. मग त्यांना कुठं प्लेस करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न झाला. आता आयसोटोप्स म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन
आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन हे घेतल्यानंतर आपलं ॲटॉमिक मास तयार होतं. बरोबर, हे मी अगोदर सांगितलं. परंतु काही काही एलिमेंट्स असे असतात की प्रोटॉनची संख्या कॉन्स्टंट राहते, न्यूट्रॉनची संख्या बदलते. मग ते बदलल्यानंतर ॲटॉमिक मास पण बदलणार. बरोबर, जसं कार्बनला आपण C12 बोलतो, C14 बोलतो. ह्याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ प्रोटॉन कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ न्यूट्रॉन बदलले. मग आता अशा एलिमेंट्सला कुठं प्लेस करणार, हा सुद्धा काय झाला, एक प्रकारे प्रॉब्लेमच झाला. त्यानंतर तिसरं बघा, when the elements are arranged in a increasing order of atomic masses, the rise of atomic masses does not appear to be uniform. म्हणजे इन्क्रीजिंग होताना युनिफॉर्मली होत नाही. बघा 7, त्यानंतर 7, त्यानंतर 9.4, त्यानंतर 11, 12 हे युनिफॉर्म आहे का, नाहीये. म्हणजे ह्यांच्या इन बिटवीन एलिमेंट्स आहेत का नाहीयेत ते सांगता पण येणं अशक्य झालं. म्हणजे प्रेडिक्ट करू शकत नव्हतो की बाबा ह्यांच्यामध्ये एलिमेंट असेल का नाहीये. बघा, it was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. म्हणजे या दोघांच्या मध्ये कुठला एखादा एलिमेंट आहे का नाही हे सांगता सुद्धा येत नव्हतं. त्यानंतर फोर्थ वाला बघा, नो फिक्स पोझिशन वॉज गिवन टू हायड्रोजन इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल बिकॉज इट रिसेंबल अल्कली मेटल ग्रुप ॲज वेल ॲज हॅलोजन ग्रुप. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे हा अल्कली ग्रुप सोबत पण जाऊ शकत होता आणि हॅलोजन ग्रुप सोबत पण जाऊ शकत होता. मग ह्याची पोझिशन कुठली हे मेंडेलिव्हला सांगता नाही आलं. समजलं नक्की, तिन्ही सायंटिस्ट समजले प्रत्येकाला. बघा, हे डिमेरिट्स, हे वरती बघितलेले मेरिट्स, नंतर मेंडेलिव्हचा लॉ, त्याच्या आधी बघितलं आपण न्यूलँड्स लॉ, नंतर त्याचे लिमिटेशन्स, त्यानंतर डोबेराइन ट्राइड्स आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. समजलं नक्की प्रत्येकाला. आता डोबेराइन हा 2024ला विचारला जाणारा क्वेश्चन होता. त्यानंतर मेंडेलिव्हज वरती कंपल्सरी क्वेश्चन हा येतोच. म्हणजे एक तर तुम्हाला मेरिट सांगा किंवा मेंडेलिव्हचा लॉ सांगा, ह्याच्यावरती क्वेश्चन येईल. त्यानंतर जे काही डिमेरिट सांगितले ते नीट लक्ष द्या, वाटलं तर ह्या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर मेरिट, डिमेरिट. मेरिट टोटल किती आहेत, 3 आहेत आणि डिमेरिट्स टोटल आहेत 4. 4च्या 4 डिमेरिट्स लिहा म्हणजे आउट ऑफ मार्क मिळून जातील. समजलं नक्की, शुअर. बघा, आतापर्यंत जे बघितलं ते एकदा क्विकली रिवाइज करू. आपण काय बघितलं, 3 सायंटिस्ट होते, डोबेराइन, न्यूलँड आणि मेंडेलिव्हज. नंतर डोबेराइनने ट्रायड सांगितलं, ह्याने ऑक्टेव्ह सांगितलं आणि ह्याने डायरेक्टली पिरियॉडिक टेबलच दिला. बरोबर, ह्या गोष्टी पण तुम्हाला समजल्या पाहिजेत. नंतर ह्याने काय केलं होतं, 3चा ग्रुप केला. ह्याने सांगताना सांगितलं 1 आणि 8 नंबरच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहेत. ह्याने काय फिक्स आकडा सांगितलं नाही, फक्त ह्याने काय केला, टेबल तयार केला आणि केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी काय केल्या, स्टडी केल्या. नंतर ह्याला काहीच लिमिटेशन्स नव्हते, म्हणजे टेक्स्टबुक मध्ये लिमिटेशन्स त्यांनी मेन्शन नाही केले. नंतर ह्याला लिमिटेशन्स होते. बरोबर, शुअर. बरोबर, त्यानंतर ह्याला लिमिटेशन म्हणजे ज्याला आपण डिमेरिट्स बोलतो ते मेन्शन आहेत आणि मेरिट सुद्धा मेन्शन आहेत. म्हणजे तुम्हाला काय काय करायचंय, डोबेराइन करायचा, ट्राइड्स म्हणजे काय करायचं, त्याचे 1-2 एक्झाम्पल्स करून टाका. लिमिटेशन तर नाहीये, म्हणजे पहिला सायंटिस्ट झाला. दुसरा सायंटिस्ट ऑक्टेव्हचा लॉ करा, ऑक्टेव्हचा लॉ झाला, लिमिटेशन करा, खतम. मेंडेलिव्हज घेतला, त्याचा लॉ करा, कुठल्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या त्या समजून घ्या. 3 मेरिट्स होते, 4 डिमेरिट्स होते, करून टाका, झाला, पहिला सेक्शन डन. समजलं नक्की. चलो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाचा जो आयडी आहे जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याला नक्की फॉलो करा. चलो, बाय बाय.